नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलो आहे सावर्डे इथं समृद्धी चव्हाण या कन्येनं 26वी रँक घेऊन अन्नपुरवठा अधिकारी या राजपत्रित पदापर्यंत आपली मजल मारली। सर्वसामान्य ग्रामीण भागातील मुलीसुद्धा MPSC करू शकतात हा संदेश ज्या मुलीने दिला तिच्या स्वागतासाठी आज संपूर्ण सावर्डे गाव रस्त्यावर उतरले आणि संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांच्या उपस्थितीत तिची मिरवणूक काढली जाणार आहे। ती समृद्धी आज आपल्यासमोर आहे। समृद्धी, नमस्ते। आपण आज चांगली रँक मिळवली, याबद्दल काय सांगाल? मी ज्यावेळेला माझी MPSCची तयारी सुरू केली, मी 2022मध्ये पासआउट झाले। पहिल्याच प्रयत्नात मी हे यश कमवू शकले असं मला वाटतं। कारण ज्यावेळेला माझी ज्यावेळेला डिग्री कंप्लीट झाली त्यानंतर लगेच 2023ला राज्यपत्रित राज्यसेवेची ही जी काही 2023ची अन्न सुरक्षा पुरवठा अधिकारीची जी पद आहे ते आलं। त्यामुळे मला फर्स्टच प्रयत्नामध्ये इतक्या लांबपर्यंत पोहोचता आलं असं मला वाटतं। त्याचबरोबर असं वाटतं की म्हणजे जी काही अन्न सुरक्षा अधिकारी हे पद आहे ते आता ग्रामीण भागातील लोकांनाही मोठ्या प्रमाणात आता समजत आहे। बाबा, अन्न सुरक्षा अधिकारी हे म्हणजे काय, या पदाचे हे महत्त्व आहे किंवा लोकांसाठी काही या पदाचा उपयोग होऊ शकतो हे आता ग्रामीण भागातील लोकांना समजत आहे। सर्वसामान्य ग्रामीण भागात राहत असताना आपण एवढ्या MPSCच्या पदापर्यंत मजल मारली आहे, कुठे क्लासेस वगैरे काय जॉईन केलं, कसा अभ्यास केला आपण? मी बेसिकली क्लासेस हे ऑनलाईन पद्धतीनेच घेतले होते। मोस्टली मी हा अभ्यास माझा घरी राहूनच केला आहे। घरी राहून सुद्धा आपण MPSCच्या 26व्या रँकमध्ये आलात, त्यामुळे आपण काय नेमका संदेश द्याल? मला असं वाटतं की ग्रामीण भागातील मुली असतील किंवा मुलं असतील त्यांना घरी राहूनही ते म्हणजे मोठ्या प्रमाणात यश संपादन करू शकतात। त्यांना बाहेर जाऊन किंवा पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन असं म्हणजे पद निर्माण करण्यासाठी किंवा क्लासेस लावण्याची गरज आहे असं मला वाटत नाही। जर आपण कन्सिस्टन्सी ठेवली आपल्या कार्यामध्ये किंवा आपण जे काही अभ्यास करतो त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली किंवा तेवढी आपण हार्डवर्किंग केलं तर आपण ते यश संपादन करू शकतो। एवढं उज्ज्वल यश मिळवण्यासाठी आपल्याला कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? सर्वप्रथम माझ्या वडिलांचं सहकार्य मला खूप मोठं लाभलं। त्यांच्यामुळेच आज मी हे पद निर्माण करू शकलो असं मला वाटतं, इथपर्यंत पोहोचू शकलो। त्याचबरोबर घरचे सर्व, आई असेल, आजोबा असतील किंवा इतर कुटुंबीय असतील तसेच इतर शिक्षक वर्ग असेल इत्यादींचं मला सहकार्य लाभलं। काल साधारणतः 3 वाजता आपल्या ईमेलवर आपला निकाल जाहीर झाला, त्यावेळी आपली मनस्थिती नेमकी काय झाली? आपल्या कुटुंबात वातावरण काय झालं? तसंच 16 तारखेपासून आम्ही सर्वजण ह्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होतो। त्यामुळे काल 4 वाजल्यापासूनच आतुरता होती की निकाल आज आत्ता येईल, उद्या येईल। पण 6:30 वाजता काल निकाल जाहीर 6:21ला निकाल जाहीर झाला। तो निकाल म्हणजे असं होतं की बाबा, इतकं मोठ्या यशापर्यंत पोहोचणं हे एक अविस्मरणीय क्षण होता माझ्यासाठी। आपण एक मुलगी म्हणून महाराष्ट्रातल्या मुलींना नेमका काय संदेश द्याल? मुलगी म्हणून सर असा संदेश देईन की तुम्ही घरी राहूनही मोठ्या प्रमाणात यश संपादन करू शकता। तुम्ही जर आपण कोणत्याही गोष्टीत कन्सिस्टन्सी ठेवली, आपण जर करायचं ठरवलं कोणत्याही मुलीने, तर ते काम ती करू शकते असं मला वाटतं। आपण पहिल्या वेळेतच MPSC पास झालात आणि एका चांगल्या पदापर्यंत पोहोचलात। अनेक मुली अशा असतात की जी बऱ्याच वेळा बसतात पण यशापर्यंत पोहोचू शकत नाही, त्यांना आपण काय सांगाल? तसं म्हणता येणार नाही सर, कारण काय असतं, जर कोणत्याही परीक्षा, MPSC ही परीक्षा अशी आहे की म्हणजे तिथे रिस्क फॅक्टर खूप मोठा आहे। प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळेल असं नसतं। कारण ह्यामध्ये असं असतं की आपल्या हार्डवर्किंग अभ्यासाबरोबर कुठे थोडंफार लक ही मॅटर करतं असं मला वाटतं। त्यामुळे आपण जर कन्सिस्टन्सी ठेवली, मेहनत घेतली तर 1-2 प्रयत्नात होऊ शकतं। एवढे सगळे अभ्यास करत असताना आपण पुण्यापासून मुंबईपर्यंतच्या सारख्या वाऱ्या हे करायला लागल्या, त्यावेळी आपला नेमका काय अनुभव आला हे सगळं करत असताना? म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात थोडी स्ट्रेसफुल म्हणजे कसं असतं, 2023ला प्री झाली, त्यानंतर 2024ला मेन्स झाली, त्यानंतर 10 महिने वाट पाहणं हे प्रत्येकासाठी एक थोडंफार स्ट्रेसफुल असतं असं मला वाटतं सर। त्यामुळे ही प्रोसेस ही अशी पेनफुल आहे असं वाटतं थोडंफार, पण त्यामध्ये जर आपण पेशन्स ठेवले तर ते म्हणजे अविस्मरणीय होतं। मग आपल्या माध्यमातून सावर्डे गावच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आणि सावर्ड्याचे सर्व ग्रामस्थ आपल्या मिरवणुकीसाठी आज एकवटले आहेत। त्या सावर्ड्याच्या ग्रामस्थांच्याबद्दल आपण काय सांगाल? सावर्ड्याच्या ग्रामस्थांचा पहिल्यापासूनच आमच्या घरी असो, कुटुंबियांना असो किंवा मला असो, नेहमीच साथ लाभलेली आहे। ह्यापुढेही त्यांची अशीच साथ लाभो असे मी सांगेन। माझं यश मी माझ्या सावर्डे ग्रामस्थांना बहाल करते। माझ्या यशामध्ये माझे आईवडील, शिक्षण या सर्वांचाच मोलाचा वाटा आहे। परिणामी सर्वसामान्य ग्रामीण भागात राहत असताना सुद्धा क्लासेस केल्यावरच MPSC पास होता येते असं नाही, त्यासाठी जिद्द व चिकाटी असावी लागते। अशा आशयाचं उत्तर समृद्धीने दिलं। तिच्या यशाबद्दल मी न्यूज 24 चॅनलच्या वतीने तिला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।
बाबा हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.